हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मागे मी एक स्टोरी वाचली होती ज्यामध्ये एक लेडी होती, तिला जेस्टेशनल डायबिटीज डायग्नोज झालं होतं आणि तिची डॉक्टर तिला सांगते की तू बाहेरचं सगळं खाणं बंद करायचं, जसं आईस्क्रीम, चॉकलेट, बिस्किट सगळं बंद करायचं आणि दिवसातून 5 ते 6 वेळा तू तुझी ब्लड शुगर टेस्ट करायची. तर त्या लेडीने 2 दिवस तो डाएट फॉलो केला आणि ब्लड शुगरसुद्धा टेस्ट केली. पण तिसऱ्या दिवसापासून तिला गोड खाण्याची इच्छा व्हायला लागली. तर तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि तिच्या घरच्यांना सांगितलं की मला गोड खाण्याची इच्छा होती आहे. तर तिच्या घरचे म्हणाले की हो ठीक आहे, खाऊन घे, एखाद्या वेळेला खाल्लं तर काही नाही होत. तर ती एखाद दिवशी आईस्क्रीम खात होती, दुसऱ्या दिवशी चॉकलेट खात होती, तिसऱ्या दिवशी बिस्किट्स खात होती. पण तिने क्वांटिटी कमी केली होती आणि ती ब्लड शुगर टेस्ट करणंसुद्धा स्किप करत होती कधी कधी. मग 2 आठवड्यानंतर ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरनी चार्ट बघितला. तर त्या चार्टमध्ये तिने काही स्किप केले होते ब्लड शुगर टेस्ट. तर डॉक्टरने तिला विचारलं की तू हे टेस्ट का नाही केले. तर ती म्हणाली की मी कधी विसरले, कधी माझ्याजवळ टाईम नव्हता. आणि तिने विचारलं, डॉक्टरने तिला विचारलं की तू खाल्लं का. तर ती म्हणाली हो, मी कधी कधी आईस्क्रीम खाल्ली, कधी बिस्किट खाल्ले, पण मी कमी क्वांटिटीमध्ये खाल्ले. जशी मी पहिले एक एक मोठा मोठा डबा आईस्क्रीम खात होते, तशी मी आता छोटे स्कूप खायला लागले. तर डॉक्टर तिला म्हणाली की नाही, तू हे पूर्ण बंद केलं पाहिजे, तू हे नाही खाल्लं पाहिजे, हे बाळासाठी चांगलं नाही आहे तुझ्या. तर फ्रेंड्स, जेस्टेशनल डायबिटीजमध्ये हे सगळं खाणं बंद केलं पाहिजे का, आणि डाएट हे खरंच यामध्ये किती इम्पॉर्टंट असतं हे आज आपण जाणून घेऊया. आणि मी आज तुम्हाला माझ्या जेस्टेशनल डायबिटीजचा डाएटही सांगणार आहे, ज्यामुळं माझी शुगर लेवल थ्रूआउट द प्रेग्नन्सी कंट्रोलमध्ये राहिली आणि ज्याच्यामुळं मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुद्धा खूप हेल्प मिळाली. अजून मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा देणार आहे ज्याच्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहायला हेल्प होईल आणि तुमची प्रेग्नन्सी स्मूथ जाईल. तर जेस्टेशनल डायबिटीज फक्त प्रेग्नन्सीमध्ये होतं आणि जशी बाळाची डिलिव्हरी होती तसं जेस्टेशनल डायबिटीज निघून जातं आणि आईची ब्लड शुगर असते ती परत नॉर्मल लेवलला येते. पण हे 3 ते 4 महिने असतात, ते खूप इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डाएटची सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे, ज्याच्याने तुमचं बाळ हेल्दी राहील. आणि जेस्टेशनल डायबिटीज हे टाईप 2 डायबिटीजपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतं बाळासाठी, म्हणून डॉक्टर रेकमेंड करता की 5 ते 6 वेळा दिवसातून ब्लड शुगर टेस्ट केली पाहिजे. तर फ्रेंड्स, माझ्या डिलिव्हरीला आता ऑलमोस्ट 18 मंथ्स कंप्लीट होतात आहे आणि जसा इव्हान झाला तशी माझी ब्लड शुगर परत नॉर्मल लेवलला आली. मी मागच्या व्हिडिओमध्ये माझे जेस्टेशनल डायबिटीजचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जाऊन तो बघा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपलं इंडियन लोकांचं सगळ्यात मोठं कम्फर्ट असतं ते आपल्या जेवणात असतं. आपण कितीही पिझ्झा, बर्गर, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, इटालियन कुठलंही फूड खाल्लं तरी वरण भात, चपाती, भाजी खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरत नाही आणि आपल्याला जेवण केल्यासारखं वाटत नाही. तर हे सगळ्यात मोठं कारण होतं माझं हा डाएट चार्ट क्रिएट करण्याचं. कारण जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी USA होते आणि तिथल्या माझ्या डायबिटीजच्या डॉक्टरनी मला हे असे फूड चॉईसेस दिले होते जे तिथले लोक खातात आणि ज्याच्याने माझं पोट भरत नव्हतं आणि माझं मनसुद्धा भरत नव्हतं. त्यामुळं मी ह्या फूडला मॉडिफाय करून इंडियन डाएट चार्ट बनवला, ज्याच्याने मला माझं पोट भरल्यासारखं वाटेल. कारण ऑलरेडी जेस्टेशनल डायबिटीजचं डाएट हे लो कार्ब डाएट असतं आणि आपल्याला सवय असते लहानपणापासून हाय कार्ब फूड खाण्याची, जसं वरण भात, आणि सडनली ते कमी करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. त्यामुळं मी हा डाएट चार्ट बनवला, ज्याच्याने मी हे जेवण एन्जॉय करू शकेल आणि 3 महिन्यापर्यंत सस्टेन करू शकेल. तर फ्रेंड्स, सगळ्यांची बॉडी ही डिफरंट असते. जे फूड मला सूट होतं आहे ते तुम्हाला होईल हे गरजेचं नसतं. तसंच जे फूड तुम्हाला सूट होतं आहे ते मला व्हायला पाहिजे हे गरजेचं नसतं. म्हणून जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज डायग्नोज झालं असेल तर तुम्ही तुमचा डाएट प्लॅन डॉक्टरकडून किंवा तुमच्या डायटिशियनकडून घ्या, किंवा तुम्ही घरीसुद्धा तुमची ब्लड शुगर टेस्ट करून बघू शकता, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला ते फूड सूट होतं आहे की नाही. फ्रेंड्स, हे डाएट बेसिकली 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं असतं. पहिलं आहे हाय प्रोटीन, दुसरं आहे लो कार्ब आणि तिसरं आहे फॅट. तर सर्वात आधी आपण बघूया प्रोटीन. हाय प्रोटीन फूड कुठलं आहे. मी प्रोटीनमध्ये सगळ्यात जास्त व्हेज फूड घेतलं आणि नॉनव्हेजमध्ये मी चिकन आणि एग घेतलं. तर हाय प्रोटीन फूडमध्ये येतं बीन्स अँड लेग्युम्स, ज्यामध्ये येतं राजमा, चना, परत अख्खे हिरवे मूग, सगळ्या डाळी, ब्लॅक बीन्स, पिंटो बीन्स, स्प्राउट्स, परत मिल्क प्रोडक्ट्स येतात त्यामध्ये, मिल्क, चीज, पनीर, अजून प्रोटीन पावडर, नट बटर, पीनट बटर आणि सोया चंक्स. नॉनव्हेजमध्ये येतं एग, फिश आणि चिकन. दुसरं आहे ते कार्ब्स,
तर कार्ब्स हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये. कारण जेव्हा आपण कार्ब्स खातो तेव्हा आपली बॉडी त्यांना डायजेस्ट करते आणि इन्स्टंटली शुगरमध्ये कन्वर्ट करते, म्हणजे ग्लुकोजमध्ये, ज्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते आपलं कुठलंही काम करण्याची. 2 प्रकारचे कार्ब्स असतात, एक आहे सिम्पल कार्ब आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स कार्ब. तर सिम्पल कार्ब्स खाल्ल्यानंतर जसं मैद्याचे प्रोडक्ट्स आहे, ब्रेड, बिस्किट, हे खाल्ल्यानंतर आपली शुगर लेवल स्पाइक होती, कारण हे पटकन डायजेस्ट होतात आणि शुगरमध्ये कन्वर्ट होतात. आणि जर आपण कॉम्प्लेक्स कार्ब खाल्ले जसं फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स, तर त्याच्याने आपली ब्लड शुगर स्पाइक होत नाही आणि ती स्टेबल राहण्यामध्ये खूप हेल्प होते. तर कॉम्प्लेक्स कार्ब बरोबर आपल्याला अजून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की ते हाय फायबर फूड असलं पाहिजे आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड असलं पाहिजे. व्हेजिटेबल, फ्रूट्स आणि होल ग्रेन्स ह्यामध्ये हाय फायबर असतं आणि ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक फूडला एक व्हॅल्यू दिलेली असते, ज्याच्यावरून कळतं की तो आपलं ब्लड शुगर लेवल किती वाढवेल. जसं लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आपलं ब्लड शुगर जास्त वाढवत नाही ॲज कम्पेअर टू हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड. तर याच्यामध्ये 3 रेटिंग दिलेले असतात. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे 55 ऑर लेस, मीडियम म्हणजे 56 to 69 आणि हाय 70 ऑर अबाव. तर जेस्टेशनल डायबिटीजसाठी जे कार्बोहायड्रेट चांगले आहेत ते ह्या लिस्टमध्ये आहेत. फ्रूट्समध्ये येतं ॲपल, पेअर, प्रून्स, स्ट्रॉबेरी, मेलन. होल ग्रेन्स जसं गहू, ज्वारी, बाजरी, रागी. भाज्यांमध्ये सगळ्या हिरव्या भाज्या आणि त्याच्यामध्ये येतं काकडी, गाजर, वांगी. तर इथे एक पॉईंट आहे, बीन्स आणि लेग्युम्समध्ये प्रोटीन आणि कार्ब दोन्ही असतं. जर तुम्ही हाय प्रोटीन डाएटमध्ये बीन्स आणि लेग्युम्स घेत असाल तर त्याचे कार्ब्स काउंट करणं विसरू नका. तिसरं आहे ते फॅट. तर फॅट हे खूप इम्पॉर्टंट असतं बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि आपण ही फॅट खाल्ल्यानंतर आपल्याला फुलनेसची फिलिंग येते. तर फॅट हे स्किप करायचं नाही, पण यामध्ये हेल्दी फॅट हे इम्पॉर्टंट असतं आणि कधीही घेताना हेल्दी फॅट घ्यायचं. हेल्दी फॅटचे सोर्सेस आहे नट आणि सीड जसं काजू, बदाम, अक्रोड, साजूक तूप, प्लांट बेस्ड ऑइल जसं ऑलिव्ह ऑइल, सनफ्लावर ऑइल, कॅनल ऑइल एक्सेट्रा, फिश आणि अवकाडो. ह्या प्रोटीन, कार्ब्स आणि फॅटच्या कॉम्बिनेशनवरून मी हा डाएट चार्ट बनवला होता. ते झाले फूड लिस्ट. आता आपण माझा डाएट चार्ट बघूया. तर माझ्या डाएटमध्ये 3 मेन मील्स होते, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, आणि 3 स्नॅक्स होते, जसं मिड मॉर्निंग स्नॅक्स, आफ्टरनून स्नॅक आणि नाईटला बेड टाईमचा स्नॅक. माझ्या डायबिटीजच्या डॉक्टरनी मला प्रत्येक मीलचा कार्ब्स फिक्स करून दिलं होतं, जसं 45 to 60 ग्राम ऑफ कार्ब, 3 to 4 सर्विंग कार्बच्या सर्विंगमधून. एका स्नॅक्समधून 15 ग्राम्स ऑफ कार्ब्स मिळाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक स्मॉल ॲपल आहे ते 15 ग्राम्स ऑफ कार्ब आहे. तर मी ब्रेकफास्टमध्ये घेतलं होतं ओट्सचा चिला आणि रात्री भिजवून ठेवलेले होते अक्रोड आणि बदाम आणि एक बॉइल्ड एग. इथं मी चॉईसेस दिले वेगळे वेगळे. रागी किंवा बेसनचा चिला घेतला होता आणि त्याच्याबरोबरच मी सोकनट घेतले होते आणि एक बॉइल्ड एग, किंवा मी डाळचा चिला घेतला होता, लेंटिलचा चिला आणि सोकनट आणि एक बॉइल्ड एग, किंवा कधी कधी मी ओट्सला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे 2 टेबलस्पून ओट्सला आणि ते परत सोकनट आणि बॉइल्ड एग बरोबर खायचे. व्हेजिटेबल ऑमलेट सोकनट बरोबर. ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि अवकाडो टोस्ट सोकनट बरोबर. फ्रेंड्स, मी अवकाडो टोस्टची एक सिंपल रेसिपी माझ्या चॅनलवरती शेअर केली होती. जर तुम्हाला ती बघायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मी एक ब्रेकफास्ट रेग्युलरली रिपीट करायची, ज्याच्याने मला माहिती असायचं की याच्याने माझी ब्लड शुगर लेवल वाढणार नाही आणि मला स्ट्रेससुद्धा नाही यायचा की उद्या काय बनवायचं, रोज रोज काय बनवायचं ब्रेकफास्टला. तर आता वळूया लंचकडे. तर लंचमध्ये मी घ्यायचे व्हेजिटेबल. एक फिक्स ठेवलं होतं मी की कुठले व्हेजिटेबल खायचे आणि त्याबरोबर एक छोटीशी चपाती, ती होल व्हीटची बनलेली असायची किंवा बाजरी ज्वारीची, आणि सॅलडसुद्धा फिक्स ठेवलं होतं. फक्त जी करी आहे ते मी चेंज करायचे, जसं प्रोटीनमध्ये एग करी, चिकन करी, फिश करी, अजून पालक पनीर, अजून सोया चंकची करीसुद्धा बनवायचे मी कधी कधी. तर ह्या डाएटचा फायदा असा होता की ह्याच्याने कार्ब फिक्स राहायचे आणि जे प्रोटीन सोर्सेस आहे ते मी फक्त चेंज करायचे, ज्याच्याने मला टेस्ट बदलत राहायची आणि मला व्हेरिएशन मिळायचं जेवणामध्ये. तर व्हेजिटेबलमध्ये मी घेतलं पालक, ग्रीन बीन्स, कॅप्सिकम, कोबी, कॉलीफ्लॉवर, परत भोपळा, दोडका, मेथी, कांद्याची पात आणि भेंडी. तर करीमध्ये मी घेतलं राजमा, चणे, पिंटो बीन्स, अख्खे मूग,
किंवा अख्खी कुठली डाळ आणि स्प्राउट्स, ब्लॅक बीन्स. आणि सॅलडमध्ये मी फक्त काकडी आणि गाजरच घ्यायचे. तर डिनरमध्ये मी जे लंचला खाल्लं तेच खायचे, फक्त यामध्ये मी चेंज एकच करायचे की मी लीन प्रोटीन घ्यायचे, जसं चिकन और फिश, ज्याच्याने माझी ब्लड शुगर वाढणार नाही सकाळी. तर असं होतं माझं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर हे सिम्पल वाटायचं मला. मी हे सॉर्ट आऊट केलं होतं काय काय खायचं ते. तर पोर्शन कंट्रोल इथं की आहे. मी शक्यतो एक छोटी वाटीच कुठलाही प्रोटीनचा सोर्स घ्यायचे, जसे बीन्स आणि लेंटिल्सची करी, पण एक छोटी वाटीच घ्यायची. आणि आता वळूया स्नॅक्सकडे. तर स्नॅक्स हे इम्पॉर्टंट असतात, कारण आपल्या 2 ते 3 तासानंतर स्नॅक्स घेणं इम्पॉर्टंट असतं, कारण ते आपल्या ब्लड शुगरला स्टॅबिलाइज ठेवतात आणि बेबीला पण न्यूट्रिशन मिळतं त्याच्यातून. संध्याकाळचा चहा होता माझा, तर मी स्किप नव्हती करत. विदाऊट शुगर मी तो नक्की नेहमी घ्यायचे. आणि स्नॅक्स आयडियाज आहेत दही आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड, जसं स्ट्रॉबेरी, प्रून्स, ॲपल किंवा मेलन, प्रोटीन पावडरचा एक आणि नट्स जसं काजू, बदाम, अक्रोड, रोस्टेड चना, त्याबरोबर अर्धा कप लो फॅट मिल्क, ॲपल, पीनट बटर, अर्धी चपाती आणि पीनट बटर, पॉपकॉर्न, ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर, एग आणि चीज. तर स्नॅक्समध्ये माझं एक फ्रूट बोल खूप फेवरेट होता, तो मी तुम्हाला आता दाखवते आहे. तर मी इथं मस्क मेलन घेतलं होतं, म्हणजे खरबूज. वॉटरमेलन घ्यायचं नाही आहे, कारण त्याचं ग्लायकेमिक इंडेक्स खूप हाय आहे. हा फ्रूट बोल खूप यमी लागतो, अजूनसुद्धा मी तो कधी कधी खाते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला 3 टिप्स देणार आहे, ज्याच्याने तुमची ही जर्नी स्मूथ होईल आणि तुमची ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल. पहिली टिप, तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्यायच्या आधी, फूड आयटम घ्यायच्या आधी त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू किंवा त्याचं इन्ग्रेडियंट लिस्ट वाचून घ्या. कारण जरी तुम्ही शुगर फ्री प्रोडक्ट घेतात आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये कार्ब्स असण्याची शक्यता असते. आणि जर तुम्ही तसंच ते खाल्लं, त्याच्यामध्ये कार्ब्स असलं, तर शुगर वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला मी माझा एक किस्सा सांगते. जेव्हा मला 9वा महिना लागला, तेव्हा मला बिस्किट खायची खूप इच्छा झाली होती आणि बिस्किट खाणं अलाउड नव्हतं, कारण त्यामध्ये शुगर असते. तर मग मी शॉपमध्ये गेले आणि बिस्किट शोधत होते मी, तर मला ओट्स बिस्किट मिळाले. ते शुगर फ्री होते, पण जेव्हा मी त्याचे कार्ब्स बघितले तर त्याचे कार्ब्स कंटेंट होते 19 ग्राम. मी एक बिस्किट जरी खाल्लं असतं तरी माझी शुगर वाढली असती. तर त्यामुळं मी काय केलं, मी बिस्किट खाल्लं, पण मी ते अर्धं खाल्लं, ज्याच्याने माझी शुगर वाढणार नाही. आणि मी असं एकदाच केलं, कारण मला खूप इच्छा झाली होती खायची आणि मी ते रोखू नाही शकले. तर त्यामुळं नेहमी प्रोडक्ट बाय करताना त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाचून घ्या. दुसरी टिप, मैद्याचे बनलेले प्रोडक्ट, शुगर, मिठाई, फ्रूट ज्यूस आणि राईस हे कम्प्लिटली अवॉइड करा, कारण हे थोडं जरी खाल्लं तरी शुगर लेवल याच्याने वाढू शकते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मला 8वा महिना चालू होता, तेव्हा ऑगस्टमध्ये माझा वाढदिवस होता आणि गौरवने माझ्यासाठी केक आणला होता आणि मला खूप इच्छा झाली होती केक खायची, म्हणून मी जस्ट 2 बाईट खाल्ले छोटे छोटे. तर त्याच्यानेच माझी शुगर लेवल 160च्या अबाव गेली. हे कम्प्लिटली अवॉइड करणंच बेटर आहे. तिसरी टिप, अवॉइड फ्रूट आणि मिल्क इन द मॉर्निंग, कारण मॉर्निंगमध्ये हार्मोनल फ्लक्च्युएशन सगळ्यात जास्त असतं आणि फ्रूट आणि मिल्कमध्ये नॅचरल शुगर असते, ज्याच्याने आपली शुगर लेवल वाढण्याची शक्यता हाय असते. तर हे शक्यतो अवॉइडच करा. तर फ्रेंड्स, हा होता माझा डाएट चार्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.